नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट परीक्षेच्या अर्थशास्त्र विषयाच्या सार्वजनिक अर्थशास्त्र या विषयातील 2016 आणि 2017 या वर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आता पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. पहिला प्रश्न काय सांगतो लक्षात घ्या की केंद्र सरकारच्या कर महसुलाचा हिस्सा राज्यांना वाटप केल्यानंतर राज्यांची उर्वरित महसूल तूट भरून काढण्यासाठी कोणत्या वित्त आयोगाने शिफारस केली? पर्याय आहे अ 13वा वित्त आयोग, पर्याय ब 14वा वित्त आयोग, पर्याय क 12वा वित्त आयोग आणि पर्याय ड आहे 11वा वित्त आयोग. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, पाहायला गेलं तर हा प्रश्न जो आहे हा केंद्र आणि राज्य सरकारांमधील कर महसुली वाटप आणि राज्यांची उर्वरित महसूल तूट भरून काढण्याच्या शिफारशीशी संबंधित आहे. आलं लक्षामध्ये? आता प्रश्नात विचारला आहे की केंद्र सरकारच्या कर महसुलाचा केंद्र सरकारच्या कर महसुलाचा हिस्सा राज्यांना दिल्यानंतर उर्वरित महसूल तूट भरून काढण्यासाठी कोणत्या वित्त आयोगाने शिफारस केली आहे? आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की प्रत्येक वित्त आयोगाचा उद्देश राज्यांना काय आहे? निधीचे न्याय्य वाटप करणे, राज्यांची तूट भरून काढणे आणि वित्तीय समतोल राखणे हा असतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बी 14वा वित्त आयोग. 14वा वित्त आयोग जो आहे तो 2015 ते 20 दरम्यान होता आणि ह्या 14वा वित्त आयोगाने राज्यांच्या उर्वरित महसूल तूट भरून काढण्यासाठी विशेष शिफारस केली होती. या आयोगाने राज्यांचे रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँट्स त्यांनी देण्याचा काय केला होता? कार्यक्रम ठरवला होता आणि केंद्र व राज्यांचे समतोल राखण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? त्यामध्ये उपाय सुचवले होते. आता 14वा वित्त आयोगाने काय केलं होतं? राज्यांच्या कर आधारित महसूल वाटपासाठी त्यांनी काय केलं होतं? 42% सूत्र निश्चित केलं होतं आणि म्हणजेच केंद्र सरकारचा कर महसुलाचा 42% हिस्सा राज्यांना दिला जातो. तसेच आयोगाने स्थानिक स्वयंरोजगार, सामाजिक क्षेत्रातील खर्च आणि विकास प्रकल्पांमध्ये वित्तीय सहाय्यता वाढवणं यासाठी त्यांनी काय केलं होतं? शिफारस केल्या होत्या, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या विकासात्मक गरजा काय करता येतील? पूर्ण करता येतील. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 14वा वित्त आयोग. आणि 11वा 12वा किंवा 13वा वित्त आयोग हे त्या आयोगाचं कामच नव्हतं, त्यामुळे आपला प्रश्नाचं उत्तर काय आहे? 14वा वित्त आयोग. आलं लक्षामध्ये? आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय सांगते नीट वाचा आणि व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहा आणि मी जे जे एक्सप्लेन करते त्यातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही काय करून घ्या? लिहून घ्या. दुसरा प्रश्न आहे आपला, राजकोषीय तुटीचे मापन असे केले जाते. राजकोषीय तुटीचे मापन असे केले जाते. पर्याय आहे अ अंदाजपत्रकीय तूट वजा खुल्या बाजारातून घेतलेले कर्ज. इथे थोडंसं पर्याय बी अंदाजपत्रकीय तूट वजा भारत सरकारच्या इतर देयता. पर्याय क अंदाजपत्रकीय तूट अधिक खुल्या बाजारातून घेतलेले कर्ज आणि भारत सरकारच्या इतर. आणि ड प्राथमिक तूट अधिक खुल्या बाजारातील कर्ज. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पाहायला गेला तर सोपा वाटतो, म्हणजे वाचतानाच आपल्याला खूप छान वाटलं, पण काय होतं विद्यार्थी नेमके इथंच गोंधळतात. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? राजकोषीय तुटीचे मापन असे केले जाते. तर आता लक्षात घ्या की राजकोषीय तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट म्हणजे काय? तर तो प्रश्न विचारला गेलेला आहे की राजकोषीय तुटीचे मापन कसे केले जाते. आणि लक्षामध्ये प्रश्नामध्ये काय विचारलं गेलेलं आहे? राजकोषीय तुटीचे मापन कसे केले जाते. म्हणजेच काय? सरकारला एकूण किती कर्ज घ्यावे लागते ते कसे मोजतात हे विचारलं आहे. अनेक विद्यार्थी इथे फसतात, कारण त्यांना वाटतं की अंदाजपत्रिकेत तूट म्हणजेच राजकोषीय तूट, पण हे काय आहे बाळांनो? चुकीचं आहे. राजकोषीय तूट म्हणजे सरकारची एकूण कर्ज गरज, सरकारची काय? एकूण कर्ज गरज. सरकारची एकूण कर्ज गरज. ही कर्ज गरज 3 ठिकाणांमधून होते. ही कर्ज गरज कुठे होते? 3 ठिकाणातून होते. मग त्यातलं पहिलं आहे
अंदाजपत्रकीय तूट. हां, दुसरं आहे खुल्या बाजारातून घेतलेलं खुल्या बाजारातून घेतलेलं कर्ज आणि तिसरं आहे भारत सरकारच्या इतर देयता. म्हणजेच ही तिन्ही रक्कम एकत्र केली, की जी एकूण कर्ज गरज येते तिला काय म्हणतात बाळांनो? तिला काय म्हणतात? राजकोषीय तूट असं म्हटलं जातं. तर राजकोषीय तूट म्हणजे फक्त कर्जाची आकडेवारी नसून हे सरकारच्या आर्थिक आराखड्याचे एक महत्त्वाचे निर्देशक आहे. ही तूट दाखवते, की सरकारला आपले चालू आणि विकासात्मक खर्च भागवण्यासाठी किती निधी बाहेरील स्रोतांकडून उभारावा लागतो. बाहेरील स्रोतांकडून उभारावा लागतो. राजकोषीय तूट जितकी जास्त, तितकीच सरकारवर कर्जाचा भार वाढतो आणि आर्थिक व्यवस्थेवर दबाव येतो. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ किंवा धोरणकर्ते जे असतात, या आकड्याचा अभ्यास करून सरकारच्या काय करतं, खर्चाच्या कार्यक्षमतेचं, ते वित्तीय संतुलनाचं आणि धोरणात्मक नियमांचं काय करतं, मूल्यांकन करतं. थोडं शब्द ऐकायला कठीण वाटतात, पण हे असंच आहे. म्हणून आपला पर्याय काय आहे? क. अंदाजपत्रिकेय तूट अधिक खुल्या बाजारातून घेतलेले कर्ज आणि भारत सरकारच्या इतर देयता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न काय वाचा? शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना डॅश डॅश यांनी दिली. आता हा प्रश्न पाहून अनेक जण लगेच क्लिक करतात, म्हणजे पर्याय पण नाही बघत. आपण पर्याय बघूया. पर्याय आहे अ. आर ए मसग्रेव, पर्याय ब. जे एम केन्स, पर्याय क. पीटर ए पीर आणि पर्याय ड. ए एच हॅन्सन. विद्यार्थी काय करतात? मसग्रेव डायरेक्ट क्लिक करतात. म्हणजे बघा ना, तुम्ही वाचा ना आधी काय आहे. तर प्रश्नामध्ये विद्यार्थी काय करतात? मसग्रेव त्यांचं आवडतंय. सार्वजनिक अर्थकारण आलं की ते मसग्रेववर डायरेक्ट क्लिक करून येतात. तर शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना डॅश डॅश यांनी दिली. पर्याय आहे आर ए मसग्रेव, केन्स, पेटर ए पीर आणि ए एच हॅन्सन. तर इथे प्रश्न शून्याधारित अंदाजपत्रक म्हणजे काय असा नाही, तर ही संकल्पना कोणीतरी मांडले ना. कोणीतरी ती मांडलेली आहे. तर पाहायला गेलं तर शून्याधारित अंदाजपत्रक म्हणजे काय? तर प्रत्येक नवीन अंदाजपत्रक तयार करताना, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लिहून ठेवा. प्रत्येक नवीन अंदाजपत्रक तयार करताना आधीच्या खर्चाला आपोआप मान्यता न देता खर्च शून्यापासून पुन्हा तपासला जातो. शून्याधारित अंदाजपत्रक फक्त खर्चाची पुनर्रचना नाही, तर हे सरकारच्या संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्याचं एक काय आहे, महत्त्वाचं साधन आहे. यामध्ये प्रत्येक विभाग किंवा मंत्रालय आपल्या खर्चाचे प्रस्ताव सादर करताना प्रत्येक खर्चाचा हेतू, गरज, अपेक्षित परिणाम स्पष्ट करतो. या पद्धतीमुळे काय होतं, अनावश्यक खर्च काय होतो, टाळला जातो. प्राधान्यक्रम निश्चित होतो आणि निधी जास्त परिणामकारक कामांसाठी उपलब्ध होतो. आता हे पीटर ए पीर यांनी या संकल्पनेद्वारे काय केले आहे, शासनाचं निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि आर्थिक जी शिस्त असते त्याला काय केलेलं आहे, त्यांनी चालना दिली. ही संकल्पना सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक खर्च टाळण्यासाठी मांडण्यात आली. कुठली संकल्पना? शून्याधारित अंदाजपत्रक ही संकल्पना सरकारी खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मांडण्यात आली. आणि ही कल्पना केन्सने दिलेली नाहीये. काही विद्यार्थी केन्स पण लिहितात. ही कल्पना केन्सने दिलेली नाही, कारण केन्सने काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण SIBA शिकले. केन्सने सार्वजनिक खर्च वाढवण्यावर भर दिलाय. मसग्रेव आणि हॅन्सन हे सार्वजनिक वित्ताचे कोण आहेत, अभ्यासक असले, तर शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना ही त्यांनी मांडलेली नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, शून्याधारित अंदाजपत्रकांची संकल्पना सर्वप्रथम पीटर ए पीर यांनी मांडली. आता एवढा अभ्यास केल्यानंतर तुमचं लगेच लक्षात आलं पाहिजे की मॅडम हे नाही ते नाही म्हणजे काय, क ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणार असतील. आलं लक्षामध्ये? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पीटर ए पीर. आता आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न काय म्हणतोय, खालीलपैकी कोणता स्रोत राज्य सरकारच्या महसुलाचा स्रोत नाही? राज्य सरकारच्या महसुलाचा स्रोत नाही. पर्याय आहे अ. करमणूक कर, पर्याय ब. खर्चावरील कर, पर्याय क. शेती उत्पन्नावरील कर आणि पर्याय ड. भू महसूल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा प्रश्न तुम्हाला सोपा वाटला ना, पण आपण काय होतो, इथेच गोंधळतो. आपला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता स्रोत राज्य सरकारचा महसुलाचा
स्रोत नाही. तर इथे लक्ष द्या, राज्य सरकारला स्वतःचा मिळणारा महसूल कोणता नाही हे विचारलं आहे. राज्य सरकारला स्वतः मिळणारा महसूल कोणता नाही. राज्य सरकारला काही कर लावण्याचा अधिकार आहे, तर काही कर हे कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे. राज्य सरकारला काही कर म्हणजे त्यांना स्वतःला कर लावण्याचा अधिकार आहे, पण काही कर हे कोणाचे आहेत? केंद्र सरकार लावतो. करमणूक हा कर राज्य सरकारचा आहे, त्यामुळे तो राज्य महसुलाचा स्रोत ठरतो. करमणूक कर हा राज्य सरकारचा कर आहे, त्यामुळे तो काय आहे? राज्याचा महसूलचा स्रोत ठरतो. शेती उत्पन्नावरील कर लावण्याचा अधिकार देखील कोणाचा आहे? सरकारकडे आहे, म्हणून तोही काय आहे? राज्य सरकारचा महसूल स्रोत ठरतो. आणि भूमहसूल म्हणजे जमीन धारणेवर मिळणारे उत्पन्न, हा देखील काय आहे? राज्य सरकारचा पारंपरिक महसुलाचा स्रोत आहे. मात्र खर्चावरील कर हा केंद्र सरकार लावतो, राज्य सरकार लावत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बाळांनो? खर्चावरील कर. आलं लक्षामध्ये? आता आपण बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला एप्रिल महिन्यामध्ये 2017ची जी अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका होती, त्या अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये काही प्रश्न आहेत, ते आता आपण अभ्यासणार आहोत. प्रश्नाचं वाचन करूया. प्रश्न दिलेला आहे विधान 1. भारताच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर कठोरपणे टीका केली जाते. त्यानंतर आहे विधान 2. सार्वजनिक वितरण व्यवस्थेकरिता धान्याची खुल्या बाजारात गळती आणि स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा ही चिंतेची प्रमुख कारणे आहेत. हे दोन्ही. आता आपण त्याचा सांकेतांक पाहूया. म्हणजे 4 पर्याय दिलेले असतील आणि त्यामध्ये कुठला पर्याय योग्य आहे बाळांनो, ते आपल्याला ओळखायचं आहे. विधान पर्याय अ, विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान 1 चे कारण आहे. पर्याय बी, विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान 1 चे एकमेव कारण आहे. पर्याय क, विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु विधान 2 हे विधान 1 चे कारण नाही. पर्याय आहे डी, विधान 1 आणि विधान 1 बरोबर आहे, परंतु विधान 2 हे काय आहे? चूक आहे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न काय आहे? सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्यालाच आपण PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम यावर आधारित आहे. आणि येथे विद्यार्थ्यांनी 2 विधानांमधील संबंध ओळखायचा आहे. विधान 1 मध्ये असं म्हटलं आहे की भारताच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर कठोरपणे टीका केली जाते. हे विधान बरोबर आहे, कारण भारतात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आढळतात आणि त्यामुळे तिच्यावर नेहमीच टीका होत असते. आता विधान 2 पहा. विधान 2 मध्ये काय म्हटलेलं आहे की सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी असलेले धान्य खुल्या बाजारात गळती होणे आणि स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होणे हे चिंतेचे प्रमुख कारण आहेत. हे विधानही बरोबर आहे. प्रत्यक्षात याच समस्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्वात गंभीर त्रुटी मानल्या जातात आणि त्यामुळे या व्यवस्थेवर काय होते? तीव्र टीका होताना दिसते. म्हणून येथे दोन्ही विधाने स्वतंत्रपणे बरोबर आहेत, पण त्याचबरोबर विधान 2 हेच विधान 1 चे स्पष्ट कारण आहे. म्हणजेच धान्याची गळती आणि निकृष्ट दर्जाचा पुरवठा यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर कठोर टीका केली जाते. यामुळे प्रश्नांसाठी योग्य उत्तर आहे आपला पर्याय ए. विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान 1 चे कारण आहेत. त्यामुळे आपला पर्याय काय आहे? 1 हा बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक आपण 2 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो बरं? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या किमतीचा वापर अर्थव्यवस्थेतील प्रकल्प मूल्यमापन, सार्वजनिक धोरणांचे योग्य प्रवर्तन आणि कार्यक्रमणासाठी केला जातो? त्यातला पर्याय आहे अ, छाया किंमत, पर्याय ब, बाजार किंमत, पर्याय क, छुप्या किमती आणि पर्याय ड, पर्यायी किंमत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न असा विचारतो की अर्थव्यवस्थेतील प्रकल्पांचे मूल्यमापन, सार्वजनिक धोरणांची योग्य
अंमलबजावणी आणि विविध कार्यक्रमांचं नियोजन करताना कोणत्या प्रकारच्या किमतींचा वापर केला जातो? येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व निर्णय काय आहेत? सार्वजनिक हिताच्या दृष्टीने घेतले जातात. म्हणजेच फक्त बाजारातील प्रत्यक्ष किमती पुरेशा ठरत नाही. बाजार किंमत मागणी पुरवठ्यावर आधारित असतात. सगळ्यांनाच माहिती आहे बाजार किंमत मागणी पुरवठ्यावर आधारित असतात आणि त्या अनेक वेळा त्या काय आहेत? अनेक वेळा कर, अनुदान, कर, अनुदान, मक्तेदारी, बाह्य परिणाम अशा कारणांमुळे विकृत झालेल्या असतात. काय होतात? कर, अनुदान आणि मक्तेदारी किंवा बाह्य परिणाम अशा कारणांमुळे त्या काय झालेल्या असतात? विकृत झालेल्या असतात. त्यामुळे सार्वजनिक प्रकल्पांचे सामाजिक लाभ आणि सामाजिक खर्च अचूकपणे मोजण्यासाठी बाजार किमती उपयोगी पडत नाहीत. म्हणूनच सार्वजनिक धोरणे ठरवताना आणि प्रकल्पांचे मूल्यमापन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या किमतींचा आधार घेतला जातो. या ठिकाणी छाया किंमत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे छाया किंमत पर्याय ए. या ठिकाणी छाया किमती वापरल्या जातात. छाया किमती म्हणजे संसाधनांचे समाजाला असलेले खरे मूल्य दर्शवणाऱ्या किमती. छाया किंमत म्हणजेच काय? संसाधनांचे समाजाला असलेले खरे मूल्य दर्शवणाऱ्या किमती. या किमती बाजारात प्रत्यक्ष दिसत नसल्या तरी त्या सामाजिक लाभ खर्च विश्लेषणात अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच अर्थव्यवस्थेतील प्रकल्प मूल्यमापन, सार्वजनिक धोरणाचे योग्य प्रवर्तन आणि कार्यक्रमण यासाठी छाया किमतींचा वापर केला जातो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? छाया किंमत. त्यानंतर आपण बोलूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो बरं? सार्वजनिक कर, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च ही सरकारच्या धोरणांची कोणती साधने आहेत? पर्याय ए, पर्याय अ राजकोषीय, पर्याय ब मौद्रिक, पर्याय क पत आणि पर्याय ड आहे औद्योगिक. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रश्न सरकारच्या धोरणातील साधनांवर आधारित आहे. हा प्रश्न काय आहे? सरकारच्या धोरणातील साधनांवर आधारित आहे. प्रश्नात सार्वजनिक कर, कर्ज आणि खर्च यांचा उल्लेख केलेला आहे. येथे आपण सगळ्यांनी ओळखायचं आहे की कर लावणे, कर्ज उभारणे आणि सार्वजनिक खर्च करणे ही कोणत्या प्रकारच्या सरकारी धोरणांची साधने आहेत? ही तिन्ही साधने सरकार थेट आपल्या अंदाजपत्रकाद्वारे वापरते. म्हणून हा प्रश्न कोणाशी संबंधित आहे बाळांनो? राजकोषीय. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे राजकोषीय. राजकोषीय धोरणामध्ये काय? तर राजकोषीय धोरणामध्ये सरकार कर धोरण लिहून घ्या. सरकार कर धोरण, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज यांचा वापर करून अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकते. महागाई नियंत्रण, आर्थिक मंदीवर मात करणे, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे उद्देश साध्य करण्यासाठी सरकार ही साधने वापरते. त्यामुळे सार्वजनिक कर, कर्ज आणि खर्च ही साधने राजकोषीय धोरणाची मानली जातात. तसं पाहायला गेलं तर मौद्रिक धोरणामध्ये, मौद्रिक हा पर्याय आला म्हणून म्हणतो की मौद्रिक धोरणात व्याजदर, चलन पुरवठा आणि पतनियंत्रण यांसारखी साधने येतात, जे प्रामुख्याने काय मध्यवर्ती बँकेकडून वापरले जातात. औद्योगिक धोरण, ड हा मुद्द्यामध्ये औद्योगिक धोरण पाहिलं तर औद्योगिक धोरण आणि पतधोरण यांच्या प्रभावातील साधनांशी थेट संबंध येत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय बाळांनो? राजकोषीय धोरण. आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे बोलूया. चौथा प्रश्न काय म्हणतोय? खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे? अगदी सोपा प्रश्न वाटतो तुम्हाला. खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे? सगळ्यांना असं वाटेल की अरे महाराष्ट्रामध्ये मुंबई आपला आर्थिक केंद्रबिंदू आहे म्हणून आपला कदाचित महाराष्ट्राचं असेल असं सगळे मुलं टिक करून येतात आणि महाराष्ट्रात राहत असल्या कारणाने पण ते महाराष्ट्र टिक करून येतात. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा प्रश्न भारतातील राज्यांच्या लोकसंख्येवर आधारित आहे. इथे पर्याय दिलेला आहे आपला. पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी बिहार, पर्याय क पश्चिम बंगाल आणि पर्याय ड उत्तर प्रदेश. तर हा प्रश्न जो आहे हा भारतातील राज्यांच्या लोकसंख्येवर आधारित आहे. प्रश्न स्पष्टपणे विचारले की भारतातील कोणत्या राज्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे? येथे विद्यार्थ्यांनी काय करायचं? येथे विद्यार्थ्यांनी आपण सगळ्यांनी क्षेत्रफळ, आर्थिक प्रगती किंवा औद्योगिक विकास यांचा विचार न करता केवळ लोकसंख्येचा आकडा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
आता काही लोक म्हणतात हां, कदाचित याचा भूभाग जास्त दिसतो, याचा क्षेत्रफळ जास्त वाटतो, मुंबईच्या आर्थिक प्रगती मोठी आहे किंवा औद्योगिक विकास रचना, तर तुम्ही असं काहीतरी विचार करून महाराष्ट्र उत्तर देऊन येता. तर तिथे काय करायचं आहे, आपल्याला लोकसंख्येचा आकडा लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भारतामध्ये महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी राज्य आहेत. मात्र या सर्वांमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य असलं तरी लोकसंख्येच्या बाबतीत ते उत्तर प्रदेशापेक्षा कमी आहे. बिहार आणि पश्चिम बंगालची लोकसंख्या देखील मोठी आहे, पण ती उत्तर प्रदेश इतकी नाही. म्हणूनच भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय डी. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 काय विचारतो बरं? भारतातील खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहकारी संघराज्यवादावर विशेष भर देण्यात आले आहे? पंचवार्षिक योजनेसंदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पंचवार्षिक योजनेचा महत्त्वाचा गाभा आपण पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. त्यांचे साल पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. आलं लक्षामध्ये? आता इथे पर्याय आहे. पर्याय अ 10वी पंचवार्षिक योजना, पर्याय ब 9वी पंचवार्षिक योजना, पर्याय क 11वी पंचवार्षिक योजना आणि पर्याय ड 7वी पंचवार्षिक योजना. हा प्रश्न भारतातील पंचवार्षिक योजनांच्या उद्दिष्टांशी संबंधित आहे. प्रश्नात काय विचारलं आहे की भारतातील कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहकारी संघराज्यवादावर विशेष भर देण्यात आला होता? म्हणजेच केंद्र व राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने विकास साधावा अशी संकल्पना कोणत्या योजनेत ठळकपणे मांडली गेलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 9वी पंचवार्षिक योजना. 1997 ते 2000 या कालावधीमध्ये. तर सामाजिक न्यायासोबत विकास या संकल्पनेवर आधारित होती. 9वी पंचवार्षिक योजना ही सामाजिक न्यायासोबत विकास या संकल्पनेवर आधारित होती. लिहून घ्या. या योजनेत केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय व सहकार्य वाढण्यावर विशेष भर देण्यात आला. राज्य सरकारना अधिक सक्रिय म्हणजे जे राज्य सरकारांना अधिक सक्रिय भूमिका देणे आणि त्यांच्या विकास प्रक्रियेत सहभाग वाढवणे आणि केंद्र राज्य सहकार्य मजबूत करणे हे या योजनेचे काय होतं? महत्वाचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे सहकारी संघराज्यवादाचा विचार या योजनेत सहकारी संघराज्यवादाचा विचार या योजनेत ठळकपणे दिसून येतो. आता इतर योजनांमध्ये विकास, उदारीकरण, मानवी विकास किंवा आर्थिक सुधारणा यावर भर देण्यात आला होता. आणि तसं असलं तरी सहकारी संघराज्यावर विशेष भर हे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आला होता. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, 9वी पंचवार्षिक योजना. आता आपण प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो? अलीकडील काळात उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कापासून मिळणाऱ्या महसुलाची एकूण कर महसुलाशी डॅश डॅश प्रवृत्ती असते. पर्याय ए घटती, पर्याय बी वाढती, पर्याय सी स्थिर आणि पर्याय डी असते. तर आता लक्षात घ्या, हा प्रश्न काय विचारले? प्रश्नामध्ये काय विचारले? अलीकडील काळातील भारताच्या कर महसुलाच्या रचनेवर हा प्रश्न काय आहे? आधारित आहे. प्रश्नात विचारले आहे की उत्पादन शुल्क, प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क यांपासून मिळणाऱ्या महसुलाची एकूण कर महसुलातील प्रवृत्ती कशी आहे? म्हणजेच हे कर एकूण कर महसुलात वाढत आहे की कमी होत आहे हे ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे आपल्याला? एकूण कर महसुलातील प्रवृत्ती कशी आहे, म्हणजेच हे कर एकूण कर महसुलात वाढत आहे की कमी होत आहे हे ओळखायचे. आता अलीकडील काळात भारताच्या कर व्यवस्थेत मोठे संरचनात्मक बदल झाले. विशेषतः GST लागू झाल्यानंतर उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कांचे महत्त्व काय झालं? तुलनेने कमी झालं. अनेक अप्रत्यक्ष कर GST मध्ये समाविष्ट झाले. आठवतं ना तुम्हाला? अनेक अप्रत्यक्ष कर GST मध्ये समाविष्ट झाले. उत्पादन शुल्क फक्त काही मोजक्याच वस्तूंवर. आता मोजके वस्तू कुठले होते बरं? पेट्रोल होतं, डिझेल, तंबाखू ह्यामध्ये मर्यादित ते राहिले. तसेच व्यापार उदारीकरणामुळे
आयात शुल्क दरांमध्येही कपात करण्यात आली आणि या सर्व कारणांमुळे उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कांपासून मिळणाऱ्या महसुलाचा एकूण कर महसुलातील वाटा कमी होत चालला आहे. त्यामुळे त्यांची प्रवृत्ती वाढली किंवा स्थिर नसून काय झालेली आहे, घटती झालेली आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ, घटते. अलीकडील काळात उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कापासून मिळणाऱ्या महसुलाची एकूण कर महसुलाशी घटती प्रवृत्ती आहे. लक्षामध्ये. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 वाचा. राष्ट्रीय अल्पबचत निधीचा निव्वळ महसूल कुठे गुंतवला जातो? पर्याय अ, संरक्षणासाठी, पर्याय ब, अवजड उद्योगासाठी, पर्याय क, केंद्र आणि राज्यांच्या प्रतिभूतीमध्ये आणि पर्याय ड, भाग भांडवलात. हा प्रश्न राष्ट्रीय अल्पबचत निधी, राष्ट्रीय अल्पबचत निधी, त्याला नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड, नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड या संदर्भातील हा प्रश्न आहे. प्रश्नात विचारले आहे की राष्ट्रीय अल्पबचत निधीचा निव्वळ महसूल कुठे गुंतवला जातो? म्हणजेच जनतेकडून अल्पबचत योजनांद्वारे जमा झालेली रक्कम सरकार नेमके कशात वापरते हे ओळखायचं आहे. राष्ट्रीय अल्पबचत निधीमध्ये पोस्ट ऑफिस, बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र लिहून घ्या, किसान विकास पत्र इत्यादी माध्यमांतून जमा झालेली रक्कम समाविष्ट असते. ही रक्कम थेट बाजारात किंवा खाजगी क्षेत्रात गुंतवली जात नाही. सरकार ही रक्कम सुरक्षित आणि सुनिश्चित परतावा देणाऱ्या माध्यमांमध्ये गुंतवली. या निधीचा निव्वळ महसूल प्रामुख्याने केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रतिभूतीमध्ये गुंतवला जातो. या निधीचा निव्वळ महसूल प्रामुख्याने केंद्र आणि राज्यांच्या प्रतिभूतीमध्ये गुंतवला जातो. यामुळे सरकारला निधी उपलब्ध होतो. यामुळे काय होतं, सरकारला निधी उपलब्ध होतो आणि गुंतवणूक काय होते, सुरक्षित राहते. म्हणूनच संरक्षण, अवजड उद्योग किंवा भाग भांडवल हे पर्याय चुकीचे ठरतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्र आणि राज्यांच्या प्रतिभूतीमध्ये. आणि आपल्या 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. आलं लक्षामध्ये. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. पुढे गेला आहे. प्रश्न क्रमांक 8 मध्ये विचारलं गेलेलं आहे 2016 ते 17च्या अर्थसंकल्पामध्ये व्याज रकमांचे एकूण कर महसुलाशी गुणोत्तर किती अंदाजित केली आहे? पर्याय आहे अ 32%, पर्याय ब 46.7%, पर्याय क 30.3% आणि पर्याय ड 33%. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 2016-17च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील व्याज देयकांचे महत्त्व स्पष्ट करतो. प्रश्नात विचारले आहे की व्याज रकमेचे एकूण कर महसुलाशी गुणोत्तर किती अंदाजित केले आहे? म्हणजेच सरकारला मिळणाऱ्या एकूण कर महसुलातील किती टक्के रक्कम फक्त पूर्वी घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्यासाठी खर्च होते हे ओळखायचे आहे. काय ओळखायचे आहे? बोला. सरकारला मिळणाऱ्या एकूण कर महसुलातील किती टक्के रक्कम फक्त पूर्वी घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्यासाठी खर्च होतं हे ओळखायचे आहे. 2016-17च्या अर्थसंकल्पात असे आढळून आले की सरकारच्या कर महसुलाचा मोठा भाग व्याज देयकांवर खर्च होत होता. याचा अर्थ असा की सरकारला विकासात्मक खर्चासाठी उपलब्ध होणारा निधी तुलनेने कमी राहत होता. या काळात सार्वजनिक कर्ज वाढवल्यामुळे व्याज देयकांचे ओझेही वाढले होते. त्यामुळे व्याज रकमेचे एकूण कर महसुलाशी गुणोत्तर लक्षणीय पातळीवर गेले होते. म्हणूनच 2016-17च्या अर्थसंकल्पामध्ये व्याज रकमेचे एकूण कर महसुलाशी गुणोत्तर हे किती होते? 46.7% असे होते किंवा असे अंदाजित करण्यात आले होते. याच कारणामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 46.7%. आपल्या 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 46.7%. 9व्या प्रश्नाकडे वळूया आपण. 9वा प्रश्न वाचा.
राजकोषीय धोरण म्हणजे शासनाने डॅश डॅश कर्ज उभारणी करणे. पर्याय आहे ए चालू खर्चासाठी, पर्याय बी राजकोषीय तुटीची वित्त व्यवस्था करण्यासाठी, पर्याय क वित्तीय अरिष्ट टाळण्यासाठी, पर्याय ड गुंतवणुकीसाठी. हा प्रश्न राजकोषीय धोरणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी विचारला आहे. या प्रश्नात असे म्हटले आहे की राजकोषीय धोरण म्हणजे शासनाने डॅश डॅश कर्ज उभारणी करणे, म्हणजे सरकार कोणत्या उद्देशासाठी कर्ज उभारणी करतो हे ओळखायचे. यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे राजकोषीय धोरणाचा हेतू केवळ दैनंदिन खर्च भागवणे नसतो, तर लिहून घ्या, दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना देणे हा हेतू असतो. राजकोषीय धोरणामध्ये सरकार कर, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज यांचा वापर करून अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि विकास वाढवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे कर्ज उभारणी ही मुख्यतः उत्पादक व विकासात्मक कामांसाठी म्हणजेच गुंतवणुकीसाठी केला जातो. चालू खर्चासाठी किंवा फक्त राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेणे हे राजकोषीय धोरणाचे आदर्श स्वरूप मानले जात नाही. म्हणूनच राजकोषीय धोरण म्हणजे शासनाने गुंतवणुकीसाठी कर्ज उभारणी करणे. हे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय डी गुंतवणुकीसाठी. राजकोषीय धोरण म्हणजे शासनाने गुंतवणुकीसाठी कर्ज उभारणी करणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. आता आपण 10व्या प्रश्नाकडे वळूया. केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची पुनर्रचना करून 66 योजनांमध्ये वर्गीकरण कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे? प्रश्न पुन्हा वाचा. केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची पुनर्रचना करून 66 योजनांमध्ये वर्गीकरण कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे? पर्याय आहे अ 2015 आणि 16, पर्याय ब 2014 आणि 15, पर्याय क 2013 आणि 14, पर्याय ड 2011 आणि 12. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या की हा प्रश्न केंद्र पुरस्कृत योजनांच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे. प्रश्नात विचारला आहे की केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची पुनर्रचना करून 66 योजनांमध्ये वर्गीकरण कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे? म्हणजेच केंद्र सरकारने योजनांची संख्या कमी करून त्यांना अधिक परिणामकारक बनवण्याचा निर्णय केव्हा घेतला हे ओळखायचं आहे. आता केंद्र पुरस्कृत योजनांची संख्या जास्त असल्यामुळे अंमलबजावणीत गोंधळ, निधीचा अपव्यय आणि कार्यक्षमतेचा अभाव दिसून येत होता. कार्यक्षमतेचा अभाव दिसून येत होता. त्यामुळे या योजनांमध्ये सुलभीकरण म्हणजे सुलभ, एकत्रीकरण आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी 2014-15च्या अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला होता. कुठल्या? 2014-15च्या अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात अनेक लहान मोठ्या योजना एकत्र करून त्यांचे 66 योजनांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं, जेणेकरून केंद्र व राज्य सरकारांमधील समन्वय साधता येईल. म्हणून आपला प्रश्नाचं उत्तर आहे 2014 आणि 15, पर्याय क्रमांक बी. लक्षामध्ये अशा पद्धतीने आज आपण महाराष्ट्र अर्थशास्त्र विषयाच्या सार्वजनिक अर्थशास्त्र या विषयातील 2016 आणि 2017 या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे सार्वजनिक अर्थशास्त्राचे प्रश्न आपण अभ्यासले. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आणि व्हिडिओमधील प्रश्न आणि प्रश्नांचं स्पष्टीकरण आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ते देखील तुमच्या पद्धतीनेच चांगला अभ्यास करू शकतील आणि चांगलं मार्क्स पाडू शकतील. धन्यवाद.